ठरलं तर मग या मालिकेचा 11 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशा शॉर्टमध्ये रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन मधुभाऊंना बेलवरती सोडवतो आणि तो सायलीला खूप मोठं सरप्राईज देतो. सुरुवातीला आपण पाहत आहोत सायली स्वतःच्याच विचारामध्ये गुंग असते व कल्पना सायलीला विचारते, काय झाले तुझ्यात आणि अर्जुनमध्ये परत काही झालंय का? तेव्हा सायली कल्पनाला म्हणते, नाही अहो, मी ना मधुभाऊंचा विचार करत होते. त्यावर कल्पना म्हणते, अगं पण मधुभाऊंची केस तर अर्जुन लढतोय ना, मग तू कशाला काळजी करतेस? आणि माझी खात्री आहे अर्जुन ही केस नक्की जिंकणार. इकडे आता कोर्टाची सुनावणी चालू होते. अर्जुन बोलू लागतो, युअर ऑनर, माझे क्लायंट मधुकर पाटील यांच्या बेलसाठी मी अप्लाय केलं होतं. अर्जुन आता त्याच्याकडची फाईल देत म्हणतो, आणि हे मधुकर पाटील यांचे जेलमधले रिपोर्ट आहेत, तुम्ही बघू शकता. त्यांची जेलमधील वागणूक किती डिसेंट आणि जेन्युइन आहे. त्यांनी कधीच कोणाला त्रास दिला नाही आणि कुठला कायदाही तोडला नाहीये. आणि जो माणूस जेलमध्ये इतका चांगला वागू शकतो त्याच्याकडून समाजाला कोणता धोका असू शकत नाही. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो की त्यांची बेल मंजूर करावी. आता हा ॲडव्होकेट पवार म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ॲडव्होकेट सुभेदारांना असं का वाटतंय त्यांच्या क्लायंटला अशी सहज बेल मिळू शकेल? मधुकर पाटलांवरती खुनाचा गुन्हा आहे आणि एक खुनी जेलमध्ये चांगला वागला म्हणून 1 वर्षातच बाहेर येऊ शकला असता तर लोकांचा न्यायव्यवस्थेवर कसा विश्वास बसेल? अर्जुन आता पुन्हा एकदा बोलतो, माझ्याकडे असे पुरावे आहेत ना ज्याने सिद्ध होईल की माझे क्लायंट मधुकर पाटील यांनी विलासचा खून केल्याचे चान्सेस खूप कमी आहेत. अर्जुन आता कोर्टामध्ये प्रॅक्टिकल करण्यासाठी जजची परमिशन मागतो. अर्जुन कोर्टातील 2 माणसांना समोर बोलवतो आणि तो त्यांच्या हातात खोटी बंदूक देतो आणि तो कोर्टाला समजावू लागतो, उजव्या हाताचा माणूस डाव्या हाताने नेम धरू शकतो, पण जर त्यांना खरंच गोळी झाडायची असेल तेव्हा त्या माणसाला ती पिस्तूल राईट हँडमध्येच पकडावी लागेल, कारण त्याच्या डाव्या हातात इतका जोरच नसेल की तो ट्रिगर दाबू शकेल. आणि सेम डाव्या हाताचा माणूस डाव्या हातानेच पिस्तूल चालवेल. आणि विलासच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये क्लिअरली लिहिलंय मिलॉर्ड की विलासवर चालवलेली गोळी उजव्या हाताने चालवली होती आणि मधुभाऊंच्या उजव्या हातात इतका जोरच नाहीये की ते कुठली जड वस्तू त्या हाताने धरू शकतात. आणि याचाच अर्थ मिलॉर्ड, मधुभाऊ विलासवर गोळी झाडूच शकत नव्हते. आता हा ॲडव्होकेट पवार पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेत म्हणतो, जोपर्यंत काही ठोस पुरावा मिळत नाही ना तोपर्यंत या सगळ्याला काहीच अर्थ नाहीये. आणि अर्जुन सुभेदार, तुमच्या या नाटकामुळे ना तुमच्या क्लायंटला बेल नाही मिळणार आहे. अर्जुन आता पुन्हा एकदा जजला म्हणतो, विलासवर ज्या पिस्तूलने गोळी झाडली होती ते पिस्तूल लायसन्स नव्हतं, त्याला कुठलाही सिरियल नंबर नव्हता, म्हणजेच तो पिस्तूल इलिगल होता. आणि माझे क्लायंट मधुकर पाटील यांचं कोणत्याही क्रिमिनलशी काही संबंध नव्हता. मिलॉर्ड, असा स्वच्छ बॅकग्राऊंड असलेला माणूस इलिगल पिस्तूल कुठून आणेल? आता हे ॲडव्होकेट पवार म्हणतात, त्या पिस्तुलावर फक्त मधुकर पाटलांच्या बोटाचे ठसे सापडले होते. आता चैतन्य अर्जुनला कसलं तरी रिपोर्ट आणून देतो. अर्जुन ते रिपोर्ट जजला देतच म्हणतो, हे बघून तुम्हाला कळेलच विलास किती टोकाचा क्रिमिनल होता. विलास एका खुनाच्या आरोपाखाली गेले 20 वर्षे जेलमध्ये होता आणि त्यानंतर तो वात्सल्य आश्रमामध्ये आला. आणि माझा तिसरा पॉईंट, विलासवर ज्या पिस्तूलने गोळी झाडली गेली ते पिस्तूल विलासच्या अंगाला चिकटलेलं होतं, म्हणजे अगदीच जवळ होतं. आणि इतक्या जवळून कधीच खून होत नसतो मिलॉर्ड, कारण समोरचा माणूस कधीही अटॅक करू शकतो. आणि ॲडव्होकेट पवार आत्ताच म्हणाले ना, त्या पिस्तूलवर फक्त माझे क्लायंट मधुकर पाटील यांच्या बोटांचे ठसे होते, पण मधुकर पाटील आणि विलास यांची झटापट झाली आणि त्या झटापटीत विलास मधुकर पाटलांच्या हातून पिस्तूल घेण्याचा प्रयत्न करत होता. मग तुम्हीच सांगा मिलॉर्ड, त्या पिस्तुलावर विलासचे ठसे असायला पाहिजे होते, पण नाही, पिस्तुलावर माझे क्लायंट मधुकर पाटील यांचेच ठसे होते. कसे काय? कारण त्या पिस्तुलावरचे खरे ठसे कोणीतरी पुसले होते, कारण तेव्हा विलास मेला होता आणि मधुकर पाटील बेशुद्ध होते. आणि प्रिया मधुकरचं स्टेटमेंट आहे की त्या खोलीत आल्याच नव्हत्या. मग ती ठसे पुसणारी तिसरी व्यक्ती कोण होती? म्हणजेच त्या खोलीत तिसरी व्यक्ती होती मिलॉर्ड. आणि कशावरून ती व्यक्ती साक्षी शिकरे नसेल? आता हा ॲडव्होकेट पवार पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेत म्हणतो, त्या खोलीतील तिसरी व्यक्ती साक्षी आहे असा कोणताही पुरावा नाहीये. आता अर्जुन म्हणतो, म्हणजे त्या खोलीत तिसरी व्यक्ती होती जिने पिस्तुलावरचे ठसे पुसले आणि मग मधुभाऊंचे ठसे उमटवले. आणि आता ते तुम्ही सुद्धा कबूल केलात. ॲडव्होकेट पवार किंवा मिस ऑनर, मी कोर्टाला रिक्वेस्ट करतो हे सगळे पॉईंट्स कन्सिडर करून माझे क्लायंट मधुकर पाटील यांची बेल मंजूर करावी. आता हे ऐकून प्रिया खूपच घाबरली आहे, कारण मधुभाऊ जर बाहेर आले तर तिचं सगळं भांडं फुटणार आहे ना. आता हा ॲडव्होकेट पवार म्हणतो, आता गोळी उजव्या हाताने मारली की डाव्या हाताने मारली याने काहीही फरक पडत नाही. गोळी ही झटापटीमुळे सुटली होती आणि त्यामुळे ती कुठेही जाऊ शकते.
अर्जुन आता हसतच म्हणतो, थँक्यू ॲडव्होकेट पवार. अहो तुम्ही माझ्या बाजूने केस लढताय, थँक्यू. मी पण कधीपासून तेच म्हणतोय मिलॉर्ड. झटापट सुरू असताना साक्षीने गोळी मारली आणि तेही उजव्या हाताने. कारण साक्षी शिकरेचा उजवा हात इतका वीक नाहीच आहे. आणि प्रिया मधुकरचं स्टेटमेंट आहे की मधुकर पाटील विलासला पैसे देत नव्हते म्हणून ते तिजोरीजवळ उभे होते. मग ते पिस्तूल विलासच्या इतक्या जवळ कसं आलं? आणि साक्षी शिकरे अजूनही त्या खुनाच्या रात्रीबद्दल खरं बोलत नाहीयेत. मग त्याची शिक्षा मधुकर पाटलांना का मिळतीये? आणि प्रेक्षकांनो, अशा प्रकारे आजचा हा भाग इथे संपला आहे. जर का ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.